हाय फ्रेंड्स, मुख्तार जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील शिपाई, लिपिक व चालक या पदांसाठी 26 एप्रिल 2026 या दिवशी जी परीक्षा होणार आहे, त्यासाठी महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण पाहणार आहोत. आणि चालू घडामोडीवर बनवलेला हा माझा तिसरा व्हिडिओ आहे. याच्या अगोदरचे 2 व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. या अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये मी छान अशी माहिती दिलेली आहे. म्हणजे 50 प्रश्न ऑलरेडी झालेले आहेत. आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण IMP असे 25 प्रश्न पाहणार आहोत. आणि ह्या सगळ्या ज्या काही चालू घडामोडी आहेत ना, त्या मागील 6 महिन्यातील आहेत, कारण त्याच्यावरच तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जाणार आहेत. तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सीरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सीरीज विकत घ्या. याच्यामध्ये मी 180 पेक्षा जास्त टेस्ट तुम्हाला सरावासाठी दिलेले आहेत. प्लस मुंबई उच्च न्यायालयाने ॲक्चुअलमध्ये पिऊनचे जे पेपर घेतलेले आहेत ना, ते ॲक्चुअलमध्ये झालेले प्रिव्हियस इयर पेपरसुद्धा दिलेले आहेत आणि मी स्वतः काढलेल्या 180 पेक्षा जास्त टेस्ट यामध्ये दिलेल्या आहेत. सुरुवातीला 30च होत्या, पण आता 180 पेक्षा जास्त दिल्यात आणि यातले बरेचसे प्रश्न जशास तसे तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा येतील. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. तर या व्हिडिओलाच आणि हा कोर्स कुठे मिळेल तुम्हाला, तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सीरीज विकत घ्या. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. पहिला प्रश्न आहे पहा, वर्षे 2026 मध्ये एकूण किती लोकांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले? आता याच्यामध्ये 2026 मध्ये मुळामध्ये हे 26 जानेवारीला दरवर्षी पद्म पुरस्कारांची घोषणा होते. त्याचे आदल्या दिवशीच रात्री होते. तर यावर्षी म्हणजे 2026 मध्ये एकूण 131 पद्म पुरस्कार म्हणजे 131 व्यक्तींना किंवा लोकांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये पद्म पुरस्कारामध्ये कोणकोणते येतात माहिती आहे का? तर 3 पुरस्कार येतात. तर सर्वात म्हणजे पद्म पुरस्कारामध्ये जे 3 पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये आहे पहा, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री असे ते 3 पुरस्कार आहेत. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. पहिला क्रमांक आहे पद्मविभूषण, त्यानंतर पद्मभूषण आणि त्यानंतर पद्मश्री. सर्वात जास्त पद्मश्री मिळतात. पद्मविभूषण फार कमी मिळतात. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. 2026च्या पद्म पुरस्कारांमध्ये किती महिलांना पुरस्कार मिळाले आहेत? तर 2026च्या पद्म पुरस्कारामध्ये एकूण 19 महिलांना पुरस्कार मिळालेले आहेत. ब हे त्याचं उत्तर आहे. 19 हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता 28 नंबरचा प्रश्न आहे पहा. 1 नोव्हेंबर 2025 पासून 1 मिनिट झूम थोडं कमी करतो. काय प्रश्न आहे? 1 नोव्हेंबर 2025 पासून धूम्रपानावर पिढीगत बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे? आता 1 नोव्हेंबर 2025 पासून धूम्रपानावर पिढीगत बंदी घालणारा जगातील जो पहिला देश आहे ना, तो मालदीव ठरलेला आहे. कोणता देश आहे? मालदीव. आणि मालदीव कुठं आहे? आपल्या भारताच्या शेजारीच आहे बरं का. नैऋत्य दिशेला येतो तो. आणि अरबी समुद्रामध्ये आहे. चला त्याच्यापुढे 29 नंबरचा प्रश्न आहे. तिथं फिरायला जातात खूप जण. खूप छान अशी बेटं आहेत त्या ठिकाणी. भारतीय मानक ब्युरोचे आता इथं BIS म्हणजेच काय? तर भारतीय मानक ब्युरोचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर भारतीय मानक ब्युरोचे नवीन महासंचालक म्हणून संजय गर्ग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे त्याचं उत्तर आहे. संजय गर्ग हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता भारतीय सैन्याने पूर्वी प्रचंड प्रहार हा संयुक्त सैन्य अभ्यास कुठे आयोजित केला? तर पूर्वी प्रचंड प्रहार हा जो संयुक्त सैन्य अभ्यास आहे ना, भारतीय सैन्याचा आहे बरं का. आणि तो अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. अरुणाचल प्रदेशची जी राजधानी आहे ना, ती इटानगर आहे. ते पण माहिती असू द्या. अरुणाचल प्रदेशची राजधानी कोणती आहे? तर इटानगर आहे. आता त्याच्या पुढे 31 नंबरचा प्रश्न आहे पहा. आशिया पॅसिफिक सहकार्य त्याला आपण ॲपेक असं म्हणतो. शिखर परिषद 2025 कुठे पार पडली? म्हणजे 2025 ची आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य ची शिखर परिषद कुठे पार पडली? तर ती दक्षिण कोरिया या देशामध्ये पार पडली. आणि दक्षिण कोरियाचा जर शहराचं नाव सांगायचं झालं तर गयोनग्रजू. कोणतं शहर आहे? गयोनग्रजू या शहरामध्ये ती पार पडली. जे देशाचं नाव आहे दक्षिण कोरिया
आणि त्या दक्षिण कोरियामधील शहराचं नाव आहे रज्यू. या ठिकाणी ॲपेक 2025 ची शिखर परिषद झालेली आहे आणि ॲपेक म्हणजे काय? तर आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे एशियन पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन असा त्याचा फुल फॉर्म होतो. फुल फॉर्म पण माहिती असू द्या. फुल फॉर्मपेक्षाही कोणत्या देशात झाली, शहराचं नाव पण शक्यतो विचारणार नाहीत ते. कोणत्या देशात झाली असंच विचारतील. नोरादेही अभयारण्य हे चित्त्यांचे तिसरे निवासस्थान बनणार आहे. ते कोणत्या राज्यात आहे? व्हेरी आय-एम-पी प्रश्न आहेत बरं का. तर नोरादेही अभयारण्य जे आहे ना, ते मध्य प्रदेश या राज्यातच आहे. मध्य प्रदेशमध्ये सर्वप्रथम चित्त्यांचं आगमन झालेलं आहे. चित्ते भारतातून पूर्णपणे नामशेष झाले होते, पण ते आफ्रिका खंडातून भारतात परत आणले. तर नोरादेही अभयारण्य हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे आणि मध्य प्रदेशची जी राजधानी आहे, ती कोणती आहे? तर भोपाळ ही मध्य प्रदेश या राज्याची राजधानी आहे. से नो टू प्रॉक्सी सरपंच. आता याचा मी अर्थ सांगतो तुम्हाला. आधी समजून घ्या. से नो टू प्रॉक्सी सरपंच ही मोहीम कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? कोणत्या मंत्रालयाने ही मोहीम सुरू केली? आता पहा, सरपंच म्हटलं की काय आठवतं आपल्याला? गाव आठवतं की नाही? गावचा सरपंच असतो. मग जे गाव आहे ते कुठे येतं? पंचायत राजमध्ये आहे. जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, तालुका पातळीवर पंचायत समिती आणि गाव पातळीवर ग्रामपंचायत. मग हे कोणत्या मंत्रालयाची मोहीम असेल? पंचायत राज मंत्रालयाची मोहीम आहे. ब हे त्याचं उत्तर आहे, पंचायत राज मंत्रालय. आता हा काय प्रकार आहे ते सांगतो. से नो टू प्रॉक्सी सरपंच. आपल्या गावांमध्ये काय होतं माहिती आहे का? समजा एखादं सरपंच पद महिलेसाठी राखीव असेल, तर बऱ्याच वेळेला काय होतं, की ती महिला सरपंच होते, पण तिचा संपूर्ण कारभार हे कोण पाहतात? तिचे मिस्टर, तिचा पती पाहतो. ती फक्त सह्या करण्यापुरती असते आणि मीटिंगला नावापुरती हजर असते. बाकी संपूर्ण कारभार हा तिचा पतीच पाहतो आणि ती महिला सरपंच घरातच असते. तर याला प्रॉक्सी सरपंच असं म्हटलं जातं. म्हणजे पत्नी सरपंच, पण कारभार पूर्णपणे तो तिचा पती पाहणार. मग याला विरोध करायचा आहे. से नो टू प्रॉक्सी सरपंच. तर सही पण त्या महिलेनीच करायची आणि कारभार सुद्धा त्या महिलेनीच करायचा. अशी मोहीम कोणी सुरू केलेली आहे? तर पंचायत राज मंत्रालयाने सुरू केलेली आहे. त्याचं कारण काय माहिती आहे का? की महिलांना आरक्षण देण्याचा हेतू काय होता? की महिला सक्षम झाल्या पाहिजे. म्हणजे काळानुसार त्याही बदलल्या पाहिजे. पण त्या नावालाच सरपंच होत असतील आणि कारभार त्यांचे पतीच पाहत असतील, तर मूळ हेतूच तिथं साध्य होत नाही. म्हणून ती मोहीम सुरू केलेली आहे. आता तर संसदेमध्ये महिलांना 33% आरक्षण म्हणजे मिळणार आहे बरं का. लामित्ते 2026 हा संयुक्त सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान पार पडला? तर लामित्ते 2026 हा जो सैन्य अभ्यास आहे ना, हा भारत आणि सेशेल्स या देशादरम्यान पार पडलेला आहे. कोणते देश आहेत? भारत आणि सेशेल्स हे ते 2 देश आहेत, की त्यांच्या दरम्यान हा युद्धाभ्यास पार पडलेला आहे. आता त्याच्यापुढे 35 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात पहा. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे पहा. चला त्याच्या पुढे आहे भारतातील पहिल्या रिंग मेट्रोचे उद्घाटन कोठे करण्यात आले? आता रिंग मेट्रो म्हणजे काय? आपल्याकडे जसा रिंग रोड असतो, म्हणजे शहराच्या बाहेरूनच एक वर्तुळाकार रस्ता असतो आणि बाहेर गावावरून येणारी वाहतूक दुसऱ्या शहरात जायची असेल, तर ती शहरात न जाता त्या शहराच्या बाहेरूनच निघून जाईल, अशा पद्धतीनं ते असतं. मग तसंच त्या रिंग रोडच्या धर्तीवरच रिंग मेट्रो ही संकल्पना आलेली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये अशी रिंग मेट्रो कामही सुरू झालंय बरं का. ठाण्यातील रिंग मेट्रोचं. मला वाटतं ती 29 किलोमीटरची आहे आणि 22 स्टेशन तिथं आहेत. पण आपल्याला विचारलं काय? महाराष्ट्रातील नाही विचारलं. महाराष्ट्रातील पहिली रिंग मेट्रो ठाण्यात सुरू झाली. ते पण लक्षात ठेवा, महाराष्ट्राचं आहे. पण आपल्याला भारताचं विचारलंय की नाही, तर भारताची कुठं सुरू झाली माहिती आहे का? दिल्ली या ठिकाणी सुरू झाली. कुठं सुरू झाली? दिल्ली येथे सुरू झालेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये रिंग मेट्रो मी तुम्हाला सांगितलंय. चला त्याच्या पुढे आणि महाराष्ट्रात पहिली मेट्रो ही मुंबईमध्ये सुरू झाली बरं का. म्हणजे असा जर प्रश्न आला, महाराष्ट्रात पहिली मेट्रो सेवा कुठे सुरू झाली? तर मुंबईमध्ये सुरू झाली. मला वाटतं घाटकोपर वर्सोवा आहे ती. आणि महाराष्ट्रात पहिली रिंग मेट्रो कुठे सुरू झाली? तर ठाणे शहरात. क्लिअर झालंय? म्हणजे काम सुरू झालंय त्याचं. आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर बांधलेल्या कोणत्या नवीन पुलाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केले? आता आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर बांधलेला कोणता पूल आहे माहिती आहे का? तर त्याचं नाव आहे पहा, कुमार भास्कर वर्मन सेतू असं त्याचं नाव आहे. काय नाव आहे? कुमार भास्कर वर्मन सेतू असं त्याचं नाव आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. 37 नंबरचा प्रश्न तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेल.
पुढचा प्रश्न आहे पहा, भारताने 114 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी कोणत्या देशासोबत करार मंजूर केला आहे? आता राफेल ही जी विमान आहेत, ही कोणत्या देशाकडून घेतलेली आहेत? फ्रान्स देशाकडून. तर फ्रान्स हे त्याचं उत्तर आहे. ब हे त्याचं उत्तर आहे फ्रान्स. फ्रान्सची राजधानी कोणती आहे? पॅरिस आहे. अजूनही आपल्याला प्रश्न पाहायचेत मित्रांनो, पण जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सीरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सीरीज विकत घ्या. याच्यामध्ये लिपिकचे ॲक्चुअलमध्ये झालेले सगळे पेपर दिलेले आहेत. प्लस 90-90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट आहेत आणि टॉपिक टेस्ट 350 पेक्षा जास्त दिलेले आहेत. यातले बरेचसे प्रश्न जशास तसे तुम्हाला परीक्षेला येतील आणि फी फक्त 200 प्लस जी आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. 38 नंबरचा प्रश्न आहे पहा. प्रश्न आहे चक्रवात गेजानीने, आता चक्रवात म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? अ, वादळ म्हणतो पहा. वादळ ज्याचं नाव आहे गेजानी ने कोणत्या देशात प्रचंड विध्वंस केला आहे? तर सायक्लोन गेजानी हा कोणत्या देशामध्ये येऊन गेला माहित आहे का? तर मादागास्कर. कोणता देश आहे? मादागास्कर. दक्षिण आफ्रिका खंडामधील देश आहे. ब हे त्याचं उत्तर आहे मादागास्कर. आता त्याच्या पुढे 39 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत आणि प्रश्न आहे पहा, 500 एकेरी सामने जिंकणारी पहिली भारतीय शेटलर कोण ठरली आहे? शेटलर म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? काय म्हणतो आपण त्याला? कोणता? बॅडमिंटन. कोणती भारतीय बॅडमिंटन ठरली आहे? तर 500 एकेरी सामने खेळणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू पी-व्ही सिंधू ठरलेली आहे. कोण आहे? पी-व्ही सिंधू हे त्याचं उत्तर आहे. ब हे त्याचं उत्तर आहे पी-व्ही सिंधू. सायना नेहवाल सुद्धा बॅडमिंटनपटूच आहे. ज्वाला गुट्टा सुद्धा बॅडमिंटनपटूच आहे. ओके. चला, भारताचा पहिला ओशन थर्मल एनर्जी कन्व्हर्शन म्हणजे OTEC प्रकल्प कोठे उभारला जात आहे? आता भारताचा पहिला ओशन थर्मल एनर्जी कन्व्हर्जन हा जो प्रकल्प आहे ना, हा लक्षद्वीपची राजधानी जी आहे कवरत्ती या ठिकाणी उभारला जात आहे. ब हे त्याचं उत्तर आहे. लक्षद्वीप अरबी समुद्रामध्ये आहे आणि लक्षद्वीपची राजधानी कवरत्ती आहे. बेटच आहेत बरं का. तर ब हे त्याचं उत्तर आहे. ओशन थर्मल एनर्जी कन्व्हर्जन म्हणजेच OTEC हा प्रकल्प उभारला जात आहे. इथं ओटेकचा फुल फॉर्म हाच आहे, ओशन थर्मल एनर्जी कन्व्हर्जन हाच त्याचा फुल फॉर्म आहे. त्याच्या पुढे आता 41 नंबरचा प्रश्न आपण पाहूया. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, परत सांगत आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा. भूविज्ञानाचा नोबेल मानला जाणारा क्रेफोर्ड पुरस्कार 2026 कोणत्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला मिळाला आहे? आता भूविज्ञानाचा नोबेल पुरस्कार कोणता? असा जो प्रश्न आला तर उत्तर द्यायचं क्रेफोर्ड पुरस्कार. तर हा जो क्रेफोर्ड पुरस्कार आहे ना, हा भूविज्ञानाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. याचं उत्तर आहे वीरभद्रन रामनाथन हे त्याचं उत्तर आहे. काय उत्तर आहे? वीरभद्रन रामनाथन हे त्याचं उत्तर आहे. 1 मिनिट. काय झालं? तर ब हे त्याचं उत्तर आहे. वीरभद्रन रामनाथन हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 42 नंबरचा प्रश्न पाहूयात. जानेवारी 2026 मध्ये भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोण बनला आहे? तर जानेवारी 2026 मध्ये भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर हा आर्यन वारशेनने बनलेला आहे. कोण बनलेला आहे? आर्यन वारशेनने. ब हे त्याचं उत्तर आहे आर्यन वारशेनने. चला त्याच्या पुढे आता 43 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात आणि प्रश्न आहे पहा, सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSF. BSF म्हणजे काय? बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे सीमा सुरक्षा दल. तर त्याचे महासंचालक म्हणून प्रवीण कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. ब हे त्याचं उत्तर आहे प्रवीण कुमार. आता त्याच्या पुढे पहा, अट्टुकाल पोंगला उत्सव भारताच्या कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर अट्टुकाल पोंगला हा जो उत्सव आहे ना, हा भारताच्या केरळ या राज्यामध्ये साजरा केला जातो. आता केरळचं नवीन नाव काय माहित आहे का? कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. तर केरळचं नवीन नाव केरळम असं करण्यात आलेलं आहे. तर याच्यावरही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. केरळची राजधानी कोणती आहे ते मला कमेंट करून सांगा बरं सर्वांनी. पाहूया किती जणांना माहिती आहे. भारताची स्वदेशी बनावटीची तिसरी अणुऊर्जा संचलित पाणबुडी कोणती आहे, जी 2026 मध्ये नौदलात सामील झाली? तर ती कोणती आहे माहित आहे का? INS अरिधमन हे त्याचं उत्तर आहे. आणि हे पण लक्षात ठेवा, IMP आहे. असेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्याच्या पुढे आता 46 नंबरचा प्रश्न आहे पहा. प्रश्न आहे, सिकल सेल आजाराच्या उपचारासाठी भारताने कोणत्या नावाने
पहिली स्वदेशी जीन थेरपी विकसित केली होती? आता सिकल सेल हा जो आजार आहे ना, हा गंभीर आहे बरं का. तर कोणती माहिती आहे का? तर बिरसा 8008 ही जीन थेरपी विकसित केलेली आहे भारताने. बिरसा 8008 बिरसा मुंडा यांच्यावरून ते नाव दिलेलं आहे बरं का. सिकल सेल आजारासाठी. 2026 मध्ये COP 31 हवामान शिखर परिषदेचे यजमानपद कोणता देश भूषवणार आहे? 2026 मध्ये कोणती शिखर परिषद? COP 31 कशाशी संबंधित आहे? हवामान शिखर परिषद. मे बी असाही प्रश्न येऊ शकेल, की COP 31 ही जी शिखर परिषद आहे ती कशाशी संबंधित आहे? तर हवामानाशी संबंधित आहे. तर याचं यजमानपद भूषवणारा देश कोणता आहे? तर तुर्की किंवा तुर्कीये हे त्याचं उत्तर आहे. ऑपरेशन सिंधूच्या दरम्यान या तुर्की किंवा तुर्कीयेनं पाकिस्तानला खूप मदत केली होती. भारताचा विरोधी देश आहे तो. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला म्हणजे टीसीएसचा फुल फॉर्म आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. मागे टाकून भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता बनला आहे? तर तो ब्रँड कोणता बनलेला आहे माहिती आहे का? एचडीएफसी बँक हा सर्वात मौल्यवान ब्रँड बनलेला आहे. एचडीएफसी बँक हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 49 नंबरचा प्रश्न आहे पहा. ग्राहक किंमत निर्देशांकासाठी भारताने 2012 ऐवजी कोणते नवीन आधारभूत वर्षे स्वीकारण्याची घोषणा केली आहे? व्हेरी व्हेरी आयएमपी प्रश्न आहे पहा. तर ग्राहक किंमत निर्देशांकासाठी भारताने 2012 ऐवजी 2024 हे नवीन आधारभूत वर्षे स्वीकारण्याची घोषणा केलेली आहे. तर 2024 हे त्याचं उत्तर आहे. क्लिअर झालंय? चला त्याच्या पुढे आता याचा कंझ्युमर प्राइस इंडेक्स असा फुल फॉर्म होतो सीपीआयचा कंझ्युमर प्राइस इंडेक्स ग्राहक किंमत निर्देशांक. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता नेक्स्ट. सॉरी. राष्ट्रीय महिला दिवस 2026 भारतात कधी साजरा करण्यात आला? तर राष्ट्रीय महिला दिवस 2026 भारतामध्ये कधी साजरा करण्यात आला? तर 13 फेब्रुवारीला. आता बरेच जण म्हणतील, "सर महिला दिवस तर 8 मार्चला असतो." माहिती आहे, पण तो आंतरराष्ट्रीय महिला दिवस असतो. इंटरनॅशनल वुमन डे आंतरराष्ट्रीय महिला दिवस 8 मार्चला असतो आणि इथं दिले काय मी राष्ट्रीय महिला दिवस 2026 तर तो कधी असतो 13 फेब्रुवारीला असतो हे सर्वांनी लक्षात ठेवा. त्याच्या पुढे जर तुम्हाला लिपिक आणि शिपाई दोन्हीची तुम्ही एकत्र तयारी करत असाल तर न्यायालय भरती ई बुक घ्या. त्याच्यामध्ये लिपिक आणि शिपाईचे दोन्हीचे ॲक्चुअलमध्ये झालेले पेपर दिलेले आहेत. त्याच्यानंतर दोन्हीचा सिलेबस वन लाइनर स्वरूपात दिलेला आहे आणि सरावासाठी भरपूर पेपर यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे हा न्यायालय भरती ई बुक घेतला तर लिपिक आणि शिपाईची परिपूर्ण तयारी होते. दुसरा कोणताही कोर्स घ्यायची गरज नाही. टेस्ट सीरीज सुद्धा घ्यायची गरज नाही आणि फी फक्त 200 प्लस जीएसटी आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूया. थँक यू व्हेरी मच.